नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10 नाही। आज पुण्याचा पाहुणचार हा विषय असा आहे की माणसाला जे बेसिक गरजा आहेत, रोटी कपडावर मकान, तर त्यातलं हे सगळे विभाग जे आहेत ना, हे आम्ही स्वतः एक्सप्लोर करणार आहे आणि तुमच्यापर्यंत येणार आहे। आज ही माझी पत्नी माधुरी जाधव, हिच्याबरोबर आज जे स्त्रियांना सगळ्यात जास्त चांगलं आवडतं ते म्हणजे कपडे खरेदी म्हणा किंवा मार्केटमध्ये फक्त फिरणं, तर आज तिने निवडलेले आहे मनीष मार्केट। नमस्कार पुणेकर, मी माधुरी जाधव। मी आज पहिला व्लॉग करत आहे। आजपासून आपण पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत। आज मी पहिल्यांदा जाणार आहे मनीष मार्केट येथे। तर या मॅडम आपल्या बरोबर व्लॉगिंगला तयार झाल्यामुळे त्यांची पहिली कमाई आहे ही 500 रुपये। थँक्यू। कुणाकडनंही फुकट काम करून घेणार नाही, भले ती पत्नी असली तरी सुद्धा। आणि पुढचीही काही गमती जमती आम्ही तुम्हाला सांगणार आहे, सरप्राईज आहेत। आपण भेटू मनीष मार्केट मध्ये। अशा प्रमाणे मी रविवार पेठ म्हणायचं ना ह्याला, रविवार पेठ मध्ये पोहोचलेलो आहे आणि मनीष मार्केटकडे आम्ही चाललेलो आहे। मित्रांनो, गर्दी बघा, प्रचंड गर्दी। यासुरा बायका सुखानं यायला तयार असतात, आश्चर्य आहे। आपण अशा रीतीने मनीष मार्केट होलसेल मॉल मध्ये पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघाल आजूबाजूची गर्दी खूप आहे, लग्नसराई असल्यामुळे, वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे। तर आजचे मी नियम सांगतो माधुरी। आज तुला 1000 रुपये मिळालेले आहेत, हे सगळे खर्च करायचे। तुझ्याकडे 2 चॉईस आहे, एक म्हणजे 5 खरेदी कर किंवा 3 खरेदी कर। तुला काय करायचं आहे? 5 खरेदी केल्यानंतर काय आणि 3 खरेदी ते नाही सांगणार मी तुला, असं कसं ते सांगतो तुम्हाला। तेच तर खेळाचा मजा आहे। तुझी परीक्षा काही नाही, तुझं नशीब आणि तुझं स्किल सुद्धा, हे दोन्ही तपासलं जाणार आहे। थोडंसं पण फक्त लाईटली तपासलं जाणार आहे, डोंट वरी। 3 की 5? मी माझ्या वस्तू ठरवून सांगू शकते का? नाही, 3 की 5 पहिल्यांदा उत्तर द्यायचं। 3। आता तुला सांगतो, 5 जर असते, तुला 1000 रुपये दिले ते तू खर्च करायचेच आहेत। त्याच्यामध्ये तुला 3 किंवा 5 वस्तू या त्या 1000 रुपये मध्येच घ्यायचे, हा नियम आहे। प्रश्न असा आहे की ते वस्तू घेताना काही अटी आहेत। 5 जर घेतलं असं तर प्रत्येक वस्तूला जर तू जिंकलीस तर तुला वेगळे 500 रुपये मिळणार, म्हणजे असे तुला 2500 मिळू शकतात। आणि 3 जर घेतले असतं, तू 3 म्हणलीस ना, तर 3चं असं आहे की एकाला 1000 रुपये आहे, त्यामुळे कमी याच्यामध्ये तुला 3000 मिळू शकत आहेत। तर आता पुढचा नियम असा आहे की आता तू ते 3 वस्तू तुला काय हवे आहेत हे तू थोडा वेळ फिर, दुकानदाराला काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही। ते सगळं बघितल्यानंतर मग मला तू तिकडे सांगायचं, ओके? त्यानंतर मी तुला पुढचा नियम सांगणार आहे। चला तर मग करूया आपण मनीष मार्केटची सोय। तर केशर एंटरप्राइज मध्ये तू काय घ्यायचं ठरवलंयस? केशर एंटरप्राइज मध्ये मला टॉवेल घ्यायचं आहे, टॉवेल बघणार आहे मी इथे। अच्छा, बर। तर तुला सगळे नियम माहित झाले का? अटी माहित झालेले आहेत, त्याप्रमाणे तू बघू शकतेस। बघ, आता काय घेणार आहे तिथं? आर्यनसाठी टॉवेल घेणार, टॉवेल फुल साईज टॉवेल घेणार आहे। तू कुठलाही पसंत कर आणि त्यांना किंमत विचारायची नाही। तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी ह्या खेळाचे तुम्हाला नियम सांगतो। नियम अगदी साधे सोपे आहेत। काय आहे की आजच्या खरेदीसाठी माधुरीला 1000 रुपये तिला देण्यात आलेले आहे। ते पूर्ण 1000 रुपये तिनं त्या आजच्या खरेदीमध्ये खर्च करायचे आहेत। त्यामध्ये तिला अगोदर चॉईस दिला होता की 5 वस्तू ती घेऊ शकते किंवा 3 वस्तू घेऊ शकते, तर तिनं निवडले आहेत 3 वस्तू। तर या प्रत्येक वस्तूवर तिला 1000 रुपये मिळवायचा चान्स आहे आज। तर ते कशी जिंकेल हे मी तुम्हाला आता सांगतो। तर काय आहे की तिनं जी काय वस्तू ती घेणार आहे तिनं अगोदर ते सांगायचे तिनं। आता इथे तिनं टॉवेल निवडला आहे, आर्यनसाठी फुल साईज टॉवेल निवडला आहे। तर ह्या टॉवेलची तिने निवडल्यानंतर त्यात ती प्रकार बघणार आणि एकदा जर तिने बाजूला काढले तर त्याची ती अंदाजे किंमत मला सांगणार, ती किंमत मला सांगणार आणि त्यानंतर आम्ही त्या दुकानदाराला त्या वस्तूची किंमत विचारणार। जर
त्या वस्तूची किंमत जर कमी आली, माधुरीच्या अंदाजे सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी आली, तर माधुरी फेल. कारण का, तिची किंमत जास्त ठरली. पण जर त्यांनी किंमत जास्त सांगितली तर माधुरीकडे आणखीन एक चान्स आहे, ते बार्गेन करण्याचं, तिचं स्किल दाखवण्याचं. जर तिनं बार्गेन करून तिनं जो अंदाज सांगितला होता त्या अंदाजाला त्या दुकानदाराकडनं तिनं जर ती वस्तू घेतली, या बाबतीत ते टॉवेल आहे, तर ते टॉवेल जर मिळवला तरी सुद्धा ती जिंकली. अशा पद्धतीनं ती प्रत्येक 3 वस्तू घेताना तिला हे नियम पाहिजेत आणि प्रत्येक वस्तूबरोबर तिला 1000 रुपये मिळत जाणार आहेत. असे तिला 3 वस्तू घेताना तिला 3000 मिळवायचा आज चान्स आहे. आणि ते जे काय 1000 रुपये खरेदीला दिलेले आहेत त्यामध्ये मिळालेली वस्तू ती स्वतःसाठी घेऊ शकते, तिच्या मित्रमैत्रिणींसाठी घेऊ शकते, बहिणीसाठी घेऊ शकते आणि त्याचं ती काही करू शकते. असा हा सोपा नियम आहे. तर बघूया काय होत आहे. पण मित्रांनो, काय होतं, बऱ्याच वेळा माणूस ठरवतो एक आणि होतं काही भलतंच. इकडे अगदी तसंच झालेलं आहे. आमचा अगदी छोटासा पोपट झालेला आहे. काय झालेलं आहे की मनीष मार्केटमधली ही सगळी जी दुकानं आहेत ते सगळे होलसेल तर आहेच, त्याचबरोबर फिक्स रेट म्हणजे नो बार्गेन, इथे भाव तोलमोल करायला चान्सच नाही. त्यामुळं हे परत माधुरी जे काय बार्गेन करणार आहे तिचं स्किल बघायला आपल्याला चान्सच नाही. त्यामुळं मग आम्ही काय केले की सरळ मनीष मार्केटमधनं बाहेर आलो आणि रोड शॉपिंग म्हणजे रस्त्यावरचं जे शॉपिंग आहे तो पर्याय आम्ही निवडलेला आहे. आता तिथे काय होत आहे ते मात्र बघू. यावेळी आम्ही हे बघणार आहे की तिथं बार्गेन करायला चान्स असला पाहिजे, मगच माधुरीला जिंकायचा चान्स आहे. बघूया काय होत आहे. तुला पसंत पडला की फक्त मला सांग. तू ना भाई साहब, शूटिंग चलेगा ना. तो फ्रेश वाटतोय बघायला गेलं तर. हा, हाईटला तुला थोडाफार कमी झाला, थोडा ते चालू शकत. हा एक जरा फ्रेश वाटला मला. या सगळ्या हे जे किमती वेगवेगळ्या आहेत ना. हा, नाही सांगू नका तुम्ही, आता त्याचा विषय वेगळा आहे. 2 प्राइस मध्ये हे सगळे आहेत. ओके ओके, ठीक आहे. मला तो ब्ल्यू जास्त फ्रेश वाटला बरं का. घेतला सुद्धा एकच कुठला तर आयटम एका ठिकाणी एकच घ्यायचा. हा, आता एकच घे. तो तुला ब्ल्यू बरा वाटला ना तुला. हा, थांब 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 तिकडे ये वरी. त्या ब्ल्यूची किती किंमत आहे? 1 मिनिट, तो ड्रेस घेते ना समोर. नाही नको, ते हरकत नाही. मला एक टॉप पसंत पडलेला आहे, तर मी त्याची किंमत आहे 325. 325 हिने सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तिला ते 325 ला मिळवायचं आहे आणि जर कमी असेल तर तिला जे मिळणारे बक्षीस ते 1000 रुपये मिळणार नाही. 325 त्याची किंमत आहे. 325. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. भाई साहब, तो ड्रेस दाखवा. त्यांच्याकडे द्या, तो त्यांच्याकडे द्या. हा, आणि हा याची किंमत सांगा. 400. 325 ला द्या. नाही हे नाही करायचं. नाही देऊ शकत ना. हा, ठेवून टाका ते. अशा पद्धतीनं पहिलं हे फेल झालेलं आहे, त्यामुळं 1000 रुपये मिळणार नाहीयेत. आता दुसरं हे निवडा. हा,
325 म्हणला आणि त्याने किती म्हणला 400, म्हणजे 75 रुपयाचा फरक आला आणि तो 75 रुपयाचा कमी करू शकला नाही. ओके, तर काय निराश व्हायचं कारण नाहीये. आता अजून 2000 कमवायचा चान्स आहे. आणि दुसरं आहे किंजल. इथे आता माधुरीला मोत्याचा हार घ्यायचा आहे. 3 चान्स मधला 1 चान्स गेलेला आहे आणि 1 चान्स आता राहिलेला आहे मोत्याचा हार. कुठला घेणार तुला? या वरच्या पैकी का? मग ते मागचे. मित्रांनो, इथं झाला आमचा पोपट नंबर 2. इथे काय झालं, ज्यावेळी माधुरीनं तो हार निवडला त्यावेळी दुकानदारानं डायरेक्टली त्याची किंमतच सांगितली. त्यामुळे मग आम्ही तो आयटम सुद्धा सोडून दिला. पुढे सुद्धा तो रस्त्यामध्ये तो आयटम दिसत होता, पण आता तो आयटम नाही घ्यायचा. आता माधुरीला दुसरा कुठला तरी आयटम शोधावा लागणार आहे आणि त्यामुळे आम्ही पुढे 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 रस्त्यानं चाललेलो आहे. आता बघूया ती काय निवडते. नाही बघ ना, तुला कुठलं बघायचं तुला. काय नाव दुकानाचं? लक्ष्मी. काय आतमध्ये काय टिकायचं म्हणजे अच्छा. किमतीवर चर्चा नाही करायची. किमतीवर चर्चा करायचीच नाही. 150 रुपयाला तुला हवा. काय किंमत याची? 180. बर, वा जिंकलं. अहो तुम्हाला 150 रुपये मिळाले, हिला 1000 रुपये मिळाले. एकच वस्तू बरं का. हे घ्या तुमचं इनाम. चला, पहिल्या नाही तर दुसऱ्या फेरीमध्ये माधुरीचं खातं ओपन झालं. त्या वस्तूची, त्या बटव्याची माधुरीनं किंमत अंदाजे सांगितली होती 150 रुपये. दुकानदारानं त्याची किंमत सांगितली होती 180 रुपये. पण 150 रुपयाला ते दुकानदाराने ती द्यायला तयार झाली. कदाचित त्या वस्तूची किंमत 100 रुपयेच असावी. काही असो, पण या दुसऱ्या फेरीमध्ये माधुरी जिंकलेली आहे आणि तिला मिळालेले आहेत पहिले 1000 रुपये आणि बटवा. अशा रीतीने काय मी 1000 रुपये कमवलेले आहेत. ठीक आहे, चला घ्या. त्यानंतर ते पैसे विसरू नका. झालं ते त्यांचं कार्ड घेतो. तर आता तिसरी जी गोष्ट आहे, पहिलं हरल्यानंतर माधुरीनं दुसरे बाजी मारलेली आहे. 1000 रुपये मिळवलेले आहेत. आता दुसरे आम्ही हॉलसाठी पडदे तिनं सिलेक्ट केलेले आहेत. हॉलसाठी पडदे आहेत. हा एक टाईप आहे, हा एक टाईप आहे. हॉलमध्ये ब्राऊन ऑफ व्हाईटचं कलर रेंज असल्यामुळे आता त्याला ऐका जमाने असं सांग मला. ओके भैया, सबका ये दोनों का रेट सेम है ना? इसका ज्यादा है उसका. अच्छा, तर तुला कुठलं घ्यायचंय? हे घ्यायचंय. एकाची म्हणलीस ना तू? एकाच सांगितलं तू. कितना है इसका? 500 का जोड़ी आएगा. अच्छा, तो अरे
सांग ना, तू तुझं सांग. मी मग सांगितलं 220 ला द्या. 220 220 को एक, यानी जोड़ी कितना हो गया? 440. को दे दो. 440 को दे सकते हैं क्या? 440 को देना. दे. तो ये भी जीत गए आप. इन्होंने जो बोला उसमें अगर लिया तो इनको 1000 रुपये मिल जाता है. चला, दोन्ही जिंकलेली आहे. 3 पैकी 2 जिंकलेली आहे. अशा पद्धतीनं हे दुसरे 1000 रुपये माधुरीनं जिंकलेले आहे. ओके, तरी थोडक्यात झालं हे 200 म्हणजे 250 रुपयाला होतं एक, तर ते तू 220 ला मागितलं, म्हणजे फार कट टू कट. आणि तेवढे मात्र त्यांनी. खरीदी कितनी है फिर? 200 रुपया एक की खरीदी कितनी रहती? हाँ ठीक आहे. आता मनीष मार्केट मधून बाहेर पडलेले आहे. हा, आणि इथे खायला आलेले आहे. इथे म्हणजे खाऊच्या गाड्या भरपूर आहेत आणि सगळे पदार्थ इथले खूप छान छान असतात. कुठले कुठले असतात त्याच्यामध्ये? इथे छोले भटुरे मिळतात, साबुदाणा अरे वडा छोले भटुरे चांगलं होतं की मग. छोले भटुरे. वा वा वा, आय विल गो फॉर दॅट. आणि उसाचा रस, खूप छान पदार्थ असतात. आम्ही नेहमी मैत्रिणी आलो की आम्ही इथं भेट देतोच. तुम्ही पण या आणि भेट द्या. किती खातील ग? मगाशी हे खाल्लं जाण, आता परत. हो. हा, पहचान देने के मैडम को? मीडिया वाले है? मीडिया वाले हो. थांब थांब. काय वडेवाले काय? वाडेकर वडेवाले काय म्हणली? साबुदाणा वडा अतिशय छान. दे ना 2 घे, मग आपण खरेदी. सगळ्यांवर 2 घे. 2 प्लेट घेते. प्रत्येक जण एक एक किलो. एकाचे 2 असतात. 2 प्लेट घे. पैसे आहेत ना? थोडं खर्च करा आता, कमवले तर. अशा तऱ्हेनं आज मॅडमनं व्लॉगिंग करण्याबद्दल 500, खरेदीसाठी मिळालेले 1000 रुपये आणि जिंकलेले 2000 असे सर्व मिळून 3500 रुपये मिळालेल्या आणि खुश झालेल्या मॅडमनं स्वतः खुशीनं म्हणले, चलो तुम भी क्या याद करोगे, 2 प्लेट वडा दो, असं म्हणत मुलांसाठी सगळं वडे घेतलेले आहेत. आणि हे वडे घेऊन आम्ही घरी आलो. अरे मित्रांनो, या खरेदीच्या खेळामध्ये आणि खायच्या नादामध्ये एक गोष्ट तर तुम्हाला सांगायची राहूनच गेलं. ते म्हणजे माधुरीनं जो ड्रेसचा अंदाज जो सांगितला होता, तर त्या दुकानावर आम्ही परत गेलो असताना तो ड्रेस आम्हाला 350 रुपयाला मिळाला. याचा अर्थ की माधुरीचा अंदाज फक्त 25 रुपयाने चुकला. आणि ह्या 25 रुपयामुळे तिचे 1000 रुपये गेले, पण माझे 1000 रुपये वाचले बरं का. तर मित्रांनो, हा होता आमचा पुण्याचा पाहुणचार. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? यावेळी माझ्याबरोबर होती माधुरी. पुढच्या वेळी माझ्या दोन्ही मुलांपैकी आर्यन अमूपैकी कोणी असू शकेल. तर तुम्ही मात्र बघायला विसरू नका पुण्याचा पाहुणचार. आणि हा मित्रांनो, आमच्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.